ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. कालची केस जी आहे ती कंटिन्यू पुढेही चालली आहे थोड्याच भागासाठी. तर पुढे आता सचिनचे जे काही आरोप असतात, जे की त्याने अस्मितावर केलेले असतात, ते आरोप अस्मिताला मान्य नसतात. पण इकडे जे सचिनचे वकील असतात ते मात्र सगळा काही जो निशाणा आहे त्यांनी बरोबर आता अस्मितावर साधलेला असतो. म्हणजे त्यांना सरळ म्हणायचं असतं की हे सगळं काही तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला जराही लाज नाही आहे, पण तुमचं बाहेर अफेअर आहे या भाषेतच बोललं जात असतं. इकडे आता काहीच बोलण्यासारखं नसतं अर्जुनकडे, कारण अर्जुनकडे पुरावे नसतात, त्यामुळे अर्जुन बिचारा शांत असतो. पण दुसरीकडे मात्र आता कोर्टमध्ये सुनावणी होते की तुम्हाला जे काही करायचं आहे, निर्णय घ्यायचे आहेत, ते फक्त आपण आजच्या या केसच्या बेसवर घेऊ शकत नाही, आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल, पुढच्या डेटला आपण याचा निर्णय घेऊया असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आजची ही केस इथेच संपते. तेव्हा सचिन लगेचच समोर येतो. तर अस्मिता सचिनला म्हणत असते की स्वतः किती चांगला आहे, काय आहे हे दाखवण्यासाठी किती अजून खालच्या थराला जाणार आहेस, किती मला बदनाम करणार आहेस. म्हणजे हे सगळं करताना तुला जराही लाज वाटत नाही आहे का? तुला जराही कळत नाही आहे का की हे सगळं तू काय करतोयस ते? असंही आता अस्मिता बोलत असते. त्यावर अस्मिताला तो म्हणत असतो की मी काही चुकीचं करतोय ना असं मला वाटत नाही, जे काही आहे ते परफेक्ट चाललेलं आहे आणि मी जर काही चुका केलेल्या नाही आहेत तर उगाच ना माझ्यावर मी कोणतेही आरोप सहन करणार नाही असंही आता तो बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र सायली त्याचबरोबर कल्पना या मात्र आता सचिनकडे पाहू लागतात. तर सचिन आता अर्जुनला सांगत असतो काय मग कसं वाटतंय, मग आता स्वतःला हरण्याचं फिलिंग येतं आहे का? म्हणजे मला तर वाटतंय की तू हरला आहेस, पण आता ते ॲक्सेप्ट करायला तुला ते जड जात असणार आहे, हे सुद्धा मला लक्षात येतं आहे असंही आता सचिन जो आहे तो अर्जुनला बोलत असतो. सोबत अर्जुन शांत असतो, कारण अर्जुनकडे बोलायला आज ऑप्शन नसतो. कारण जे काही पुरावे कोर्टात सादर केले जातात ना ते एकदमच भयंकर असे असतात आणि हे सगळं सचिनने ठरवून केलेलं होतं. अर्जुन चैतन्याला कल्पना नव्हती की एवढं सगळं हा सचिन करू शकतो, पण सचिनने जे काही केलेलं होतं त्यामुळे मात्र आता अर्जुन जो आहे तो थोडा शांतच असतो. तर दुसरीकडे मात्र आता चैतन्य म्हणतो की काय मग या सगळ्याचा तुला पस्तावा तर येत असणारच आहे, मला माहिती आहे, पण या सगळ्याचा उपयोग नाही आहे असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन हा शांत असतो, पण तिकडे सचिनला जे बोलायचं होतं ते सगळं काही बोलून तो गेलेला होता. आणि त्यानंतर आता इकडे सचिनच्या बोलण्याचं मात्र अस्मिताला वाईट वाटलेलं होतं. म्हणजे अस्मिताने या माणसावर प्रेम केलेलं होतं आणि तिला आज या सगळ्याचा पश्चाताप अक्षरशः येत होता, कारण तिला असं वाटलंही नव्हतं की एवढं सगळं काही होईल. आणि तेव्हाच ना इकडे अर्जुनला तो म्हणत असतो की मला तर असं माहिती होतं की तू एकही केस जो आहे तो हरला नाही आहे, पण आज तर मला तुझ्याकडे बघून वाटतंय की तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. म्हणजे तुला ही केस काही जिंकता येणार नाही आहे, कारण माझ्यासमोर तुझा टिकावंच लागणार नाही आहे असंही आता सचिन म्हणत असतो. आणि सचिनला इतका कॉन्फिडन्स असतो ना स्वतःवर की तो म्हणत असतो की बघ ना ही केस मी कशी जिंकतो ते, आणि तुला तर मी जिंकू देणारच नाही. आणि मी तर म्हणतो तू तर मान्यच कर की तू हरला आहेस म्हणून असंही आता सचिन जो आहे तो मात्र तिथे बघून बोलत असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया जी आहे तिला कळत नसतं की काय करावं, ती थोडा विचार करत तिथेच बसलेली असते. तेच आता तिच्यासोबत असलेली तिची जी सवंगडी असते, म्हणजेच तिची आता नवीन झालेली इथली जेलमधली मैत्रीण, तिने बरोबर प्रियाचं निरीक्षण केलेलं असतं. प्रियाकडे जेव्हा ती बघते तेव्हा प्रियाला म्हणत असते की काय मी बघते 4 नंबरवालीने जेव्हापासनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे तेव्हापासनं तुझ्या डोक्यातसुद्धा काहीतरी सुरू आहे, काय नेमकं सुरू आहे समजेल का मला, असंही आता म्हटलं जात असतं. मग तेव्हाच ना इकडे मात्र प्रिया तिला म्हणत असते की तुला काय सांगू, मला पण थोडा विचार येतो. कसला विचार, काय तर सांगशील तर समजेल ना, असंही आता बोललं जातं. तेव्हा प्रिया सांगत असते की मी प्रेग्नेंट आहे आणि मला मुद्दामून ना या सगळ्या काही गोष्टी माझ्या घरच्यांना कळू द्यायच्या आहेत आणि यासाठी मी हे सगळं प्लॅनिंग करते असंही ती आता म्हणत असते. म्हणजे मला ना सुचत नाही की काय करू, मला ना माझ्या घरच्यांना इथपर्यंत बोलवायचं आहे, पण त्यासाठी डोकं काम नाही करत आहे माझं, कसं बोलवता येईल, म्हणजे त्यांना ना माझी ही गुड कळायला हवी. तर त्यावर तिला म्हणते ती एवढंच का, अरे एवढंच का, थांब
तुझं काम ना मी आता असंच झटक्यात करते बघ. असंही आता जी कैदी आहे ना ती प्रियासोबत असते, ती बोलत असते. प्रिया तर आता तिच्याकडे बघून चकितच होते. प्रियाला ती कानात हळूच आयडिया सांगते की नेमकं काय काय करायचं आहे ते. मग आता प्रियाला सुद्धा ही कल्पना आवडत असते, पण प्रिया तिला म्हणते की तुझी कल्पना सांगितली आहेस ती तर चांगली आहे, पण आता त्यासाठी मला काहीतरी इथे लागेल ना की ते करण्यासाठी, कारण तिला आता हाताची नस कापून घ्यायची असते आणि त्यासाठी हे सगळं काही करायचं असतं. त्यावर ती म्हणते या सगळ्यांनी माझ्या बाळाला आणि मला काही होणार तर नाही ना. त्यावर ती लगेचच म्हणते की नाही ग, एवढं काही होत नसतं, वरून थोडंसं फाळायचं, रक्त जर आलं का लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतील आणि मग काय तुला जे हवंय ना ते तू करू शकतेस, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना मग आता नस कापण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. तेव्हाच ती म्हणते की जरा थांब मी बघते ना. आणि असं बोलून ती आता तिला सांगत असते तू एका जागेवर बस, मी काहीतरी सोक्षमोक्ष लावते. आणि तेव्हाच प्रियाला ती एका जागेवर बसवते. तिथे एक पाण्याचं मडकं ठेवलेलं असतं भरून, ते मडकं ना ती जोरातच फोडते. त्याच्या कपच्या होतात आणि ते मडकं फोडल्यामुळे त्याच्या ज्या काही कपच्या असतात त्या ती हातात देते आणि सांगत असते की बघ याच्याने तुझं काम होऊ शकतं. आणि तिने आता ते पुढे केलेलं असतं आणि ती सांगत असते की चल याच्याने तुझं काम करून टाक. आणि लगेचच मग तिने तो हात पुढे केलेला असतो आणि तिला आता हाच एक ऑप्शन असतो की चला आपल्याला नस कापून घेता येईल. आणि म्हणूनच मग तिने आता आपल्या हाताची नस कापून घ्यायचा प्रयत्न केलेला असतो. आज जी आता प्रियाची नवी झालेली कैदी मैत्रीण असते ती मात्र जोरजोरात आवाज देऊन आता कांगावा करते की हे बघा हिने हाताची नस कापून घेतले, हिच्या हातात ना रक्त येते. असं म्हटल्याबरोबर आता प्रिया हळूच डोळे उघडून बघत असते आणि तिला कोणी बघतंय का हेही ती फॉलो करत असते. तेव्हाच तिच्या लक्षात येतं की इथे आपल्याला कोणीतरी बघत आहे. मग लगेच ती हवालदार असते ना तीही आरडाओरडा करत जाते की हिच्या घरच्यांना सांगायला हवं, सोबतच आता हिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट करायला हवं. घरात सगळीजण येतात आणि प्रतिमाला घडलेला प्रकार सांगतात. प्रतिमाला जेव्हा घडलेला प्रकार समजतो ना तेव्हा ती म्हणते की म्हणजे आपल्या घरचा जावई असून इतक्या खालच्या थराला जाऊन बोलतोय, अस्मितावर थेट आरोप करतोय, हे किती चुकीचं आहे. त्याचे आरोप ना एकदमच भयंकर आहेत. त्यावर आता कल्पना म्हणते की तो आपल्या घरचा जावई आहे ना हे बोलायला सुद्धा आता लाज वाटते. म्हणजे त्याने कोर्टामध्ये जे काही आपल्या अस्मितावर आरोप केले ना ते भयंकर असे होते, जे की कधीही संपणारे नव्हते. एवढे भयंकर आरोप त्याने केलेत ना काय सांगू. पण आता अस्मिता या सगळ्यामध्ये विचार करत असते, जे की तिने कधीही केलेलं नव्हतं. त्या सगळ्या गोष्टी आता तिला सहन कराव्या लागत होत्या आणि या सगळ्याचाच तिला त्रास होत होता. पण आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायली म्हणत असते की त्याने असं केलं म्हणून त्याला आपण सोडून द्यायचं असं नाही, त्याला हलक्यात घ्यायला नको, म्हणजे त्याला पोडगी द्यायची नाही आहे म्हणून त्याने आता कुठपर्यंत मजल गाठली आहे बघताय ना. पण आपल्याला मुळात त्याच्या पोडगीची काहीच हौस नाही आहे. आपल्याला ना त्याला सोडून द्यायचं आहे, आपल्याला अस्मिताला त्याच्यापासून सुटका हवी आहे आणि त्याचसाठी आपण करतोय. पण बघितलं ना एका पोडगीचा वापर त्याने कुठपर्यंत आणि कसा केला, त्याला ते सगळं काही आपल्याला द्यायचं नाही आहे आणि त्याचसाठी तर त्याने एवढं मोठं षडयंत्र रचलेलं आहे असंही आता इकडे असणारी सायली म्हणत असते. तेव्हाच ना आपण त्याला हलक्यात घ्यायला नको, आपण पुढच्या इयरिंगपर्यंत काहीतरी शोधून काढायला हवं, जेणेकरून त्याची बोलती बंद व्हायला हवी. कारण आज आपण काही बोललो नाही याचा त्याला असा असर पडलेला आहे की तोच ही केस जिंकू शकतो. पण तुम्ही एवढे साधे सोपे वकील नाही आहात हेही त्याला आता दाखवून देण्याची गरज आहे, असंही आता सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुनलाही या गोष्टी पटत असतात. अर्जुनही आता सायलीला म्हणत असतो की नेक्स्ट टाईम आपण पूर्ण विचार करून सगळं काही करूया. इकडे ही लोक बोलत असतानाच ना अचानकपणे फोन वाजत असतो. अचानक फोन वाजल्यामुळे ना आता कळत नसतं कल्पनाला कोणाचा फोन आलाय. अननोन नंबर असतो म्हणून कल्पना 1-2 वेळा फोन कट करते. दुसरीकडे अश्विन आणि अर्जुन एकमेकांकडे बघत असतात. त्यांना कधी कधी ना संशय येतो की या प्रियाचा काही भरोसा नाही, कोणालाही फोन करू शकते आणि कल्पनाला आपल्या प्रेग्नन्सीची न्यूज देऊ शकते. मग आता पुन्हा फोन वाजतो, त्याबरोबर आता कल्पना कॉल रिसिव्हच करते. इथे मात्र अश्विन आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. कल्पनाला फोनवरील बोलणं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो.
कल्पनाला आता सुचत नसतं की काय करावं. कल्पना एवढ्या मोठ्या धक्क्यात जाते ना की लगेचच आता तिला अश्विन सावरत असतो. अश्विन कल्पनाला म्हणत असतो की मॉम, काय होतंय मॉम, बोल ना, तू बोललीच नाही तर कसं समजणार आहे, प्लीज प्लीज मॉम बोल. अर्जुनलाही आता प्रश्न पडलेला असतो की काय असेल, कोणाचा फोन आला असेल, असे अनेक विचार ना अर्जुनच्याही डोक्यामध्ये येऊ लागलेले असतात. अर्जुन थोडा विचार करू लागतो. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता कल्पना रडत असते. कल्पना रडत असताना कल्पनाला विचारलं जातं, नेमकं काय झालं आहे, तू का रडतेस मम्मा, काही घडलं आहे का, सांग ना काय झालं आहे, असेही प्रश्न आता कल्पनाला विचारले जात असतात. सायली आता कल्पनाला पाणी वगैरे देते जेणेकरून कल्पनाला थोडं शांत वाटायला हवं. कल्पनाला आता सगळीजण प्रेमाने विचारतात की काय झालं आहे, तू रडते कशाला आहे, तू का रडतेस, हे कळल्याशिवाय आम्हाला कळणार आहे का नेमकं काय झालं आहे ते. तेव्हाच आता कल्पना सांगत असते, माझी मैत्रीण तेजश्री, तिचा फोन आला होता, तेजश्रीच्या तरुण मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो जागीच मृत्यू झाला आहे, ही गोष्ट आता कळलेली असते. आणि कल्पनाला या सगळ्या गोष्टीचं रडू येत असतं. कल्पना जेव्हा आता रडत असते ना तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की मम्मा शांत हो. पण आता अश्विनही सांगत असतो की चल मी तुझ्याबरोबर येतो, आपण जाऊया. पण आता कल्पना म्हणत असते की नको, तू नको येऊस, यांना कॉल कर, यांना मी सोबत घेऊन जाते, असंही आता कल्पना बोलत असते. कल्पनाला खूप जास्त रडू येत असतं. तिला आता त्रास होत असतो. तिला कळत नसतं की काय करावं ते, कारण ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या त्या भयंकर अशा होत्या आणि त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून काही जात नव्हत्या. म्हणूनच आता अश्विन जो आहे तो कल्पनाला रूमपर्यंत सोडायला जातो. तेच आता इथे सायली असते जी अस्मिताला सांगत असते की अस्मिता, आता ठीक तर वाटतंय ना, काही जास्त त्रास तर होत नाही आहे ना, जे काही कोर्टात झालं आहे त्यावरनं मला कळतं की तुला त्रास होत असेल. पण आता सायली तिला जेव्हा हे सगळं काही विचारते तेव्हा अस्मिता म्हणते की मला आणि त्याच्या वागण्याचा त्रास नाही, मला ना आता सवय झाली आहे त्याच्या या सगळ्या वागण्याची, त्यामुळे मला ना काही वाटत नाही आहे. दुसरीकडे मात्र आता सचिन हा साक्षीसोबत फोनवर बोलत असतो आणि त्याने जे जे काही कमाल केली आहे कोर्टामध्ये हे सगळं काही तो आता साक्षीला सांगत असतो. साक्षी म्हणत असते, एकदा का तुझा डिवोर्स झाला की आपल्या मार्गातले सगळे काटे लांब होतील, मग आपण आपल्या लग्नाचाही विचार करूया. सचिनही म्हणत असतो की मला ना तिला पोडकी द्यायची नाही आहे आणि त्याचसाठी माझे हे सगळं चालू आहे आणि त्या सुभेदारांना तर बदनाम करण्याची मी एकही संधी सोडणार नाही आहे, असंही आता तो बोलत असतो. तेच आता सचिन फोन ठेवताना सांगत असतो की साक्षीला, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, डॉक्टरांनी जे जे काही तुला सांगितलं आहे ना ते स्ट्रिक्टली फॉलो कर. तेव्हा साक्षी सांगत असते की तू माझी काळजी करू नकोस, मी व्यवस्थित सगळं काही फॉलो करते, असंही आता ती बोलत असते. त्यानंतर सचिन फोन ठेवतो आणि त्याने देशपांडे वकिलांना कॉल केलेला असतो आणि तो म्हणतो की मला अर्जुनच्या कुटुंबाला बदनाम करायचं आहे आणि त्यासाठी ना मी काही करू शकतो, अगदी काहीसुद्धा, मला जरा तुमची मदत हवी आहे आणि या सगळ्यात तुम्ही मला मदत करा, असं देखील आता त्याने सांगितलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी तो सांगतो ना तेव्हा तो कुठे जाऊन खुश असतो. दुसरीकडे आता सायलीला प्रतिमा भरवत असते. प्रतिमा सायलीला म्हणत असते की तू स्वतःची काळजी बिलकुलही घेत नाहीस, तुझ्या वागण्यात ना मला ते सरळ दिसते. म्हणजेच आता जेव्हा सायलीला भरवलं जात असतं, प्रतिमा स्वतः हाताने भरवत असते, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की अजूनही हेही आलेले नाही आहेत आणि मी जेवायला बसले. सोबतच तुम्हाला सांगू का, मी तोच विचार करत होते की घरात अजूनही कोणीच काही खाल्लेलं नाही आहे, मग मीच एकटी कशी काय खायला बसू, मला ना काही गोष्टी तर कधी कधी कळतच नाही, नको, मला ना हे मान्यच होत नाही आहे की मी एकटी बसून खाते. मग तेव्हाच प्रतिमा आता ओरडत असते आणि म्हणत असते की काय चाललं आहे तुझं, मुळात ना मला कळत नाही आहे, तुला स्वतः आराम करायला हवा आणि मग तरीसुद्धा तू कोणत्याही गोष्टी ऐकत का नाहीस, असंही आता तिला बोललं जात असतं. तेव्हा मात्र आता सायलीची काळजी प्रतिमा आत्यांना असते. प्रतिमा आत्या आता विचार करू लागतात की ही सायली ना अशी ऐकणार नाही आहे, हिला ना माहेरीच न्यावं लागेल, हिला ना थोड्या आरामाची गरज आहे आणि त्याचसाठी मी आता हिला घेऊन जाणार आहे, असंही आता प्रतिमाने विचार केलेला असतो. कारण प्रतिमालाही हेच वाटत असतं की सायलीने आराम करायला हवा, पण सायली काही केल्या
आराम करायचं बघतच नसते. पण आता सगळ्या गोष्टी सायलीच्या बघून ना तिने ठरवलेलं असतं की सायलीला घेऊन जायचं. सायली बडबड बडबड करत असते. ते सायलीची जीभ चावली जाते. तेच आता प्रतिमा तिला म्हणत असते की बघितलंस का, हे आपलं तुझं असं असतं, जरा म्हणून स्वतःकडे लक्ष द्यायचं नाही. अगं मला माहिती आहे तुझी ही जीभ चावली गेली. अगं आमची तन्वी होती ना, तिचीसुद्धा लहान असताना ना अशी जीभ चावली जायची. मग तिलाही मी तेच बोलायचे की खाताना ना जास्त बडबड करायची नाही. पण तिला कुठे काय कळायचं, अशी तुझ्यासारखी बडबड करायची. मग आता पुन्हा एकदा प्रतिमा आत्या जी आहे ती सायलीला भरवू लागते. प्रतिमा आत्या सायलीला भरवत असताना सायली निमूटपणे आता खात असते. दुसरीकडे प्रियाची आता नस वगैरे जी काही तिने कापलेली असते त्यासाठी आता बोलवलेलं असतं अश्विनला. तर तेव्हाच ना तिथे आता प्रिया विचारत असते की तुम्ही माझ्या घरी सांगितलं आहे ना, माझ्या घरच्यांना सांगितलं आहे का मी नस वगैरे कापली. तर ती पोलीस सांगत असते की हो सांगितले, तुझ्या घरच्यांना येतच असतील. आणि जेव्हा ती समोर ना आलेल्या अश्विनला बघते तेव्हा मात्र आता तिला धक्काच बसतो. कारण तिने काही वेगळंच इमॅजिन केलं होतं. तिला असं वाटलं होतं की सुभेदार कुटुंब इथे येतील, पण इथे अश्विन आला होता. जेव्हा प्रियाने नस कापलीलाच फोन करून बोलावून घेतलं होतं. अश्विनला फोन करून सांगितलेलं होतं, म्हणून अश्विनना सगळं काही सोडून लगेचच धावत आला होता. आणि त्याने अर्जुनला सुद्धा हे सगळं सांगितलेलं होतं. आणि अर्जुन आणि त्याचसोबत अश्विनला माहिती होतं की ही सगळी जी नाटकं असणार आहेत, म्हणूनच आता ते स्वतः तिला भेटण्यासाठी का होईना आलेले असतात. तेव्हाच ना आता लगेचच अश्विन तिथे येऊन म्हणत असतो, काय मग तुला असं वाटत असेल की तू ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अशाच आमच्याबरोबर लादशील. तुझी ही नाटकं ना आम्ही ओळखून आहोत. तुला काय वाटलं की हे सगळं काही तसंच असेल का? अगं तुला ना मी ओळखून आहे, तू कशी आहेस ते. हे सुद्धा नस कापायचं ना मोठं नाटकच केलं असणार आहेस तू, कारण मी तुला ओळखून आहे. मग तेव्हाच ना हे असे स्टंट ना माझ्यासमोर पुन्हा करत जाऊ नको, असं देखील आता डायरेक्टली त्याने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा एवढ्या रागातच ना तो बोलत असतो तेव्हा मात्र आता प्रिया रडून रडून सांगत असते की तू समजतोस ना तसं नाही आहे, प्लीज प्लीज ऐकून घे ना, ऐक माझं मी काय म्हणते ते, असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता तिथे असणारा अर्जुन म्हणत असतो की अगं तुझी जी काही नाटकं आहेत ना ती आम्ही बरोबर ओळखून आहोत की तू कुठच्या थराला जाऊन काय काय करते ना. अर्जुन तिथे असणाऱ्या पोलिसांना विचारतो की हिच्या हाताला जे कट झालं होतं त्यामध्ये मला तुम्ही एक गोष्ट सांगा की काय आहे नेमकं, म्हणजे पूर्ण तिने जास्त घेतलं होतं का फाडून, खोलवर जखम होती का, हेही आता विचारलं जातं. तेव्हा ते सांगतात की नाही, हलकंसं वरचं फक्त टच होतं, बाकी खोलवर काही जखम वगैरे नव्हती, असंही आता सांगितलं जातं. मग तेव्हाच ना अर्जुनला कळतं की बघितलं का, हिने फक्त हे स्टंटबाजी केली आहे आपल्याला मुद्दामून इथपर्यंत बोलवण्यासाठी. हिला काय आपण आत्ता ओळखतोय का, ही आपण आधीच हिला ओळखून आहोत, ही काय काय करू शकते ना. आणि या सगळ्या काही गोष्टी, त्यामुळे तुला असं वाटत असेल की आम्ही या सगळ्यामध्ये अडकू तर हा तुझा भ्रम आहे. आणि पुन्हा जर असं काही करायचा प्रयत्न केलास ना तर तुझ्यावर दुसरी केसही टाकू, कारण तुला तर चांगलंच माहिती आहे की हे असं खोटं बोलून इथे बोलवणं हे किती चुकीचं आहे ते. मग त्या सगळ्या गोष्टींना एक एक करून ओपन करू आणि तुला इथून कसं बाहेर पडता येणार नाही ना याचा पुरेपूर मी उपयोग करेन, असंही आता अर्जुननं सांगितलेलं असतं. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्याला आता चुप्पच बसावं लागत असतं. उलट ना ती म्हणत असते की तू प्लीज प्लीज असा विचार करू नकोस ना, प्लीज मी काय म्हणते ऐकून तरी घे, असं बोलून ती आता विनवणी करत असते. आणि जेव्हा ती विनवणी करत असते ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो, मग लक्षात ठेवायचं इथून पुढे जोही काही विचार करशील ना इथे बोलवायचा. तुला माहिती आहे तू प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करतेस आणि हे नाटक जे आहे ना ते आम्ही खपवून घेणार नाही. तू जरी प्रेग्नंट असलीस तरी आम्हाला हे बाळ नको आहे. आणि तुला असं वाटत असेल की हे सगळं काही करून तू घरातल्यांपर्यंत हे सगळ्या बातम्या पोचवशील तर हा तुझा भ्रम आहे, कारण घरात कोणालाच आम्ही हे कळू देणार नाही की तू प्रेग्नंट आहे. आणि त्यानंतर मात्र इकडे कल्पना आलेली असते. कल्पना, अस्मिता, प्रतिमा हे सगळेजण बसलेले असतात. ते चैतन्य धावत आले
आलेला असतो. चैतन्य जेव्हा धावत येतो ना तेव्हा आता त्याला विचारतात की काय झाले. तो विचारतो अर्जुन कुठे. अर्जुन आणि अश्विन बाहेर गेले आहेत असं सायली सांगते. मग काय झालं आहे सांगाल का. चैतन्य भाऊजी सायली म्हणत असते. सायली जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा आता सायलीच्या हातामध्ये तो मोबाईल देतो आणि तो ती आता न्यूज दाखवू लागतो ज्यामध्ये सचिनने सुभेदार कुटुंबावर आरोप केलेला असतो. ज्यामध्ये त्याने टाकलेलं असतं की जी पोस्ट असते जी की सोशल मीडियावर त्याने व्हायरल केलेली असते. सुभेदार कुटुंबीय कसे नालायक आहेत आणि त्याचबरोबर सुभेदार कुटुंबाने आतापर्यंत माझा कसा वापर करून घेतला. आधी मी कॅनडाला US कामाला होतो तेव्हा मी जावई म्हणून त्यांना आवडत होतो, पण जेव्हा मी इकडे मुंबईत आलो आणि त्याचबरोबर माझ्यावर जेव्हा कर्ज वाढलं तेव्हा माझा या लोकांनी कसा वापर करून घेतला याबद्दल सगळं खोटं त्याने मुद्दामून सोशल मीडियावर टाकलेलं असतं. आणि हे सगळं काही सायली वाचत असते आणि सायली जेव्हा हे सगळं वाचून दाखवते तेव्हा धक्का बसतो. कारण आतापर्यंत जे काही आरोप त्यांनी कोर्टामध्ये लावलेले होते तसंच सगळं काही सोशल मीडियावर सुद्धा त्यानं व्हायरल केलेलं होतं. जेणेकरून त्याला ना आता मुद्दामून कमी लेखायचं होतं अर्जुनला खाली पाडायचं होतं आणि त्यासाठी हे सगळे नखरे त्याचे सुरू होते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र इतक्या खालच्या थराला जाऊन विचार करेल ना असं खरंच वाटलं नव्हतं. किती नालायक माणूस आहे, काय गरज आहे हे सगळं करायची असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी कळतात ना तेव्हा मात्र आता खूप जास्त राग ना आता येत असतो सायलीला. तर तेवढ्यातच ना पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायलाही मिळतं की अर्जुनही आलेला असतो आणि अर्जुनला या सगळ्या काही गोष्टी कळतात. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बघतो ना तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की आता बस झालं, पुरे झालं. याच्यानंतर ह्याने आता खूप मोठी लिमिट क्रॉस केलेली आहे. ह्याला असं वाटत असेल की हे सगळं करून तो जिंकला आहे तर हा त्याचा भ्रम आहे. कारण मी जो आहे ना ह्या भ्रमाचा भोपळा ह्याचा मी फोडेनच. कारण इथे सायली ही अर्जुनला प्रोत्साहित करत असते. सायली ही अर्जुनला सांगत असते की तुम्ही ह्याला असं वाटत असणार आहे की हा आपल्याला हरवायचा प्रयत्न करतोय, पण ह्याला हे माहीत नाही आहे की आपण काय काय करू शकतो ते, आणि ह्याला दाखवून द्यायची वेळ तर आलीच आहे असंही आता इकडे असणारी सायली जी आहे ती अर्जुनला बोलत असते आणि अर्जुनला केससाठी मोटिवेट करत असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुनसुद्धा एकदम तत्परतेने तयार झालेला असतो. कारण त्याला आता काही झालं तरी ही केस हरायची नसते आणि सचिनला पूर्णपणे बर्बाद करून टाकायचं असतं. आणि यासाठी अर्जुननेही दुसऱ्या दिवशी कोर्टात जाण्यासाठी मस्त अशी तयारी केलेली असते. सोबतच आता जेव्हा तो कोर्टात जातो तेव्हा एकावर एक पुरावे सादर करत असतो, ज्यामुळे सचिनची आता बोलती बंद झालेली असते. सचिनला फुटलेला असतो घाम आणि त्याला कळत नसतं की काय करावं रिॲक्ट ते, आणि त्यामुळे सचिन आता शांतच बसतो. तिकडे प्रतिमाने सायलीला आता माहेरी नेलेलं असतं आणि प्रतिमा सायलीला तन्वीच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी दाखवते आणि तिच्याकडे कॅसेट सुद्धा असते ज्याच्यामध्ये तन्वीचं रेकॉर्डिंग केलेलं असतं जे की एका शुभम करोती स्त्रोताचं होतं. आणि ते ऐकल्यानंतर मात्र आता खूपच मोठा धक्का सायलीला बसतो. कारण सायलीला असं वाटतं की हे शब्द मी आधी ऐकलेले आहेत असाच काहीसा भास आता होऊ लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका.